काल माझा महाशिवरात्रीचा उपवास होता आणि अचानकच मोडून गेला. झाला असं, दिवसभर मी उपवास केला. दुपारी मंदिरामध्ये गेले होते त्यावेळेसच मी फक्त एक ताक पिली असेल आणि एक केळी खाल्ली असेल. त्याच्यानंतर मी काहीच खाल्लेलं नव्हतं. नाश्तासुद्धा केला नव्हता सकाळी. तर दुपारच्या नंतरनं ज्यावेळेस 3-4 वाजले होते सायंकाळच्या वेळेस, पिल्लूसाठी खाऊ बनवायचं होतं. मी त्यासाठी ओट्स बनवली होती. ओट्सची खिचडी तयार केलेली होती. त्यामध्ये लसूण, टोमॅटो वगैरे टाकून बनवली होती. आणि प्रत्येक वेळची माझी सवय होते की पिल्लूचा खाऊ थोडासा मी चेक करायचे त्याला चारणे अगोदर. ते जास्त गरम तर नाही आहे ना, किंवा त्यामध्ये मीठ वगैरे तर व्यवस्थित आहे का हे चेक चेक करायला गेले आणि थोडासा टेस्ट करून बघितला आणि माझा उपवासच मोडून घेतला. म्हटलं आता उपवास तर मोडलेला, म्हटलं स्वयंपाकाला तर लागावंच लागेल. पिल्लूच्या पप्पाची पण नाईट होती. मग स्वयंपाक पण बनवून तयार केला. रात्रीच्या जेवणामध्ये मी पनीरची भाजी बनवली होती, चपाती एकदम साधं सिंपल बनवलं होतं. जास्त काही कुटाणा करत बसले नाही, कारण पिल्लू छोटा आहे आणि तो जास्त मला काम पण करून देत नाही. म्हणून सिंपल आपली चपाती, राईस आणि पनीरची भाजी बनवली रात्रीच्या जेवणामध्ये आणि पटकन असं जेवण करून घेतलं. तुम्ही पण एक घास खाऊन घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जा.